चविष्ट आणि ट्रेंडिंग कढी वडा तयार करण्यासाठी मिक्सर मध्ये लसूण आणि मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडंसं आलं घालायचं आहे, थोडीशी साखर आणि थोडीशी मीठ घालायचं आणि गरकन फिरवून घ्यायचं. वाटीभर दह्यामध्ये बेसन पीठ घालायचं 1 चमचा आणि रवीनं चांगलंच घुसळून घ्यायचं. अगदी व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं. जास्त पण पातळ नाही करायचं, थोडंसं मीडियमच ठेवायचं. पुन्हा एकदा घुसळून घ्यायचं आणि कढईमध्ये आता तेल घालायचं. तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालायची. तडतडली चांगलीच की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. सर्र दिशे आवाज झाला पाहिजे. तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आलं आणि लसूणची पेस्ट घालायची. ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची अगदी गरगरीत. त्यामध्ये हळद घालायची आहे 1 चमचा आणि आता जे दह्याचं मिश्रण केलं होतं सगळं यामध्ये ओतायचं आणि त्यामध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे, कारण की त्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या व्हायला नकोत किंवा जास्त फुटायला पण नको म्हणून. मस्तपैकी थोडीशी उकळी द्यायची आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आपली कढी तयार आहे. वडा घ्यायचा, कढीवर मस्तपैकी ओतायचा, त्यावर बुंदी टाकायची आणि मस्तपैकी बसून फॅन लावून खाऊन टाकायचा. मस्त ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा. धन्यवाद.